केलीत या सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. याच दरम्यान इथे मंचावरती राजापूर कोऑपरेटिव्ह बँकेचे CEO ऐर साहेब आलेले आहेत. आणि आजच्या सत्रातला तिसरा सामना सुद्धा समोर सुरू होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण केला. एक अप्रतिम गीत इथे ऐकलं आणि अरिहंत एंड कडनं सामना सुरू होतोय. पहिला चेंडू LBWचा अपील झालेला आहे. चंद्रकांत शेटे तिथे आहेत कॉमेंटेटर बॉक्समध्ये. ओव्हर टू यू चंदू शेटे. धन्यवाद अभिजित गोडबोले सर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 8व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेबांची ही क्रीडा स्पर्धा ओमसाई स्पोर्टच्या वतीने आयोजित असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज 8व्या पर्वात जाते. यावर्षी एक वेगळा फॉर्मॅट, वेगळी पद्धतीने सादर होते आणि परंतु त्यातील भव्यता आणखी वाढताना पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर सुरू होत असताना पाहायला मिळते, कारण एका बाजूला समर्थ 11 तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सिरसाट ओवी डेव्हलपर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सिरसाट टीम पहिली मॅच पराभूत झाले तर दुसऱ्या बाजूला समर्थ 11 हा संघ पहिली मॅच जिंकलेत. त्यामुळे ही मॅच पाहूयात कोण जिंकतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला निखिल वाघमारे जे पुण्याचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला करण मोरे जे पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात गोवा परिसरातील खेळाडू गोपाळ गवस फिरकीपटू. हो हो, टप्पा पडल्यानंतर बॉलला गरकन वळवलं आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलं. खूप कमी वेळा नवीन चेंडू फिरकीपटूच्या हातात दिला जातोय. आम्ही नक्की संदीप चिंचोलकर, बिपिनभाई जटाकिया अशा गोलंदाजांना पहिलं षटक फिरकीपटून हाताळताना पाहिलंय आणि आज जर पाहिलं तर हा खेळाडू हे गोलंदाज बॉलला पहिल्याच ओव्हरमध्ये वळवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील बॉलला वळण जरूर दिलं होतं, परंतु बॉलला मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे एक धाव घेतली जाईल. बेस्ट टेनिस क्रिकेट.inचं लाईव्ह कव्हरेज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर चारी बाजूने एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरची ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. भारतभरातून आलेले खेळाडू आपल्या खेळाचा दमखम दाखवण्यासाठी रत्नागिरीमध्ये दाखल होतात. हापूस आंब्याचं शहर क्रिकेटच्या रंगात रंगून जाईल आणि आज ते पाहायला मिळते. करण मोरे फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुन्हा उंची दिली होती, परंतु मिडॉनच्या दिशेने बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूची फेक करतायत. एक रन घेतली जाईल. धावा कराव्या लागतील फलंदाजांना, कारण पहिल्या मॅच मध्ये नक्कीच धावा झाल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये त्या धावा कराव्या लागतील. समर्थ 11 देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत, कारण जो आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात चांगली कामगिरी करतो ना, इकडे कुणाचाही नंबर लागत नाही मच्छिंद्र सर. इकडे आपला जिल्हा गाजवावा लागतो. त्यावेळेला इकडे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भले भले संघ इच्छुक असतात इकडे प्रवेश घेण्यासाठी, कारण भारतातील अग्रमानांकित स्पर्धांपैकी एक म्हणून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख आहे. आणि ही स्पर्धा आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रत्नागिरी नगरीमध्ये. या वेळेला पुन्हा थोडीशी उंची दिली होती. बॉलला मात्र फाईन लेगच्या दिशेने शफल होऊन खेळला आणि पाठवलं देखील सीमा रेषेच्या पलीकडे. 4 चौकार. हा पहिल्या षटकात फिरकीपटू आले जरूर, परंतु यावेळेला म्हणजे काही चेंडू चांगले जरूर आले, परंतु यावेळेला थोडीशी जागा बनवली आणि त्याला चौकारामध्ये परावर्तित देखील केला. अच्छी शुरुआत चंदू सर, क्योंकि पहला मुकाबला हारने के बाद इस बार फूक फूक कर अपने कदम रखती हुई टीम, और आमतौर पर काफी कम देखने को मिलता है कि P1 में स्पिनर गेंदबाज के यहाँ पर इस्तेमाल किया गया हो. नक्कीच पुन्हा एकदा यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सापळा रचला होता आणि जाळ्यात अडकला मासा. विकेटचं पतन.
स्पॉन्सर म्हणून उल्लेख करणार नाही या बँकेचा, सातत्याने आमच्या पाठीशी उभी असते आणि आमच्यासारख्या अनेकांच्या पाठीशी उभी असते अशी ही बँक. मला वाटतं सर नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली बँकेला आणि तो शताब्दी सोहळा पण साजरा करण्यात आला. त्याचबरोबर नारकर सर इथे आलेले आहेत, उद्योजक प्रणव लोटलीकर इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. आत्ताच रोहित पाटील यांचं आपण एक खणखणीत गाणं ऐकलं. एक मराठी मुलगा ज्यावेळेला एका वेगळ्या ध्येयानं पछाडतो आणि काहीतरी नवीन तयार करतो तेव्हा कशा पद्धतीने लोक त्याला स्वीकारतात. ज्या वेळेला त्याने तयार केलं प्रोडक्ट म्हणेन मी, त्याने तयार केलेली क्रिएशन म्हणेन जी जेव्हा लोकांना आवडते तेव्हा लोक आपको आसमान से ऊंचाई पे बिठा देते हैं. 56 कोटी व्ह्यूज सोपं नाहीये, 56 कोटी व्ह्यूज मिळणं सोपं नाही, भल्या भल्यांना मिळत नाहीत, पण तुम्ही मिळवलेत. अलिबाग रायगड यासारख्या एका जवळच्या गावातून आलेला रोहित आणि एका रात्रीमध्ये सेलिब्रिटी बनलास, ही किमया या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि त्यांच्या प्रती असलेल्या तुमच्या निष्ठेची आणि श्रद्धेची आहे. आपण आता सत्कार करणार आहोत. मी विनंती करेन दीपक. राजापूर कोऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ आईर साहेब, त्याचबरोबर नारकर सर, प्रणव लोटलीकर, आपण सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच आपण इथे आलात आणि मी विनंती करेन की तुम्ही रोज सर संध्याकाळी या. बँकेचं सगळं कामकाज आटपल्यानंतर थोडा वेळ मनोरंजनासाठी, खेळासाठी इथे देत राहा. इथल्या वातावरणासाठी द्या, इथल्या सुंदर संध्याकाळीसाठी थोडासा वेळ द्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 आपण आत्ताच बघितलं, एक अप्रतिम झेल टिपला. सामना सुरू होतोय. चंद्रकांत शेटे आपल्यासोबत आहेत. याच दरम्यान इथे सत्कार संपन्न होत आहेत सर्व मान्यवरांचे. ओव्हर टू यू चंदू सर. धन्यवाद. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक फिरकीपटू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले गोपाळ गवस आणि त्यांनी केवळ 7 धावा देत एक विकेट देखील मच्छिंद्र सर मिळवली. निश्चित जी हाँ, यही गोपाल गवस है जिन्होंने एसपीएल गोवा की प्रतियोगिता में शानदार गेंदबाजी की थी और हाल ही में अच्छी दौर में यहाँ पर खिलाड़ी दौड़ता नजर आ रहा है. लेकिन चंदू सर, इस बात पर हम गौर करेंगे जिस तरह से किशन मुरगुले मैन फ्रॉम पुणे जो कैच उन्हें लपका, शानदार कैच था, कद का इस्तेमाल किया, अपने आप को स्टेज किया और यहाँ से मिलता हुआ शानदार विकेट. चंदू सर, ये मुकाबला शिरसाट ओवी स्पोर्ट्स डेवलपर के लिए काफी अहम रखेगा मुकाबला. पहले मुकाबले में रन नहीं बने थे, 29 के ऊपर उन्होंने टॉस हारने के बाद 29 के ऊपर उनकी टीम सिमटी थी. तो ये इस मुकाबले में रन बनाने की कोशिश की जा सकती है. नक्कीच तो प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल, परंतु करण कशा प्रकारचे, करणवर देखील बरंच काही निर्भर आहे. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. टेनिस बॉल, रबर बॉलच्या स्पर्धाही गाजवताना पाहायला मिळतात, परंतु आज शिरसाट स्पोर्ट्ससाठी त्यांना कामगिरी करावी लागेल. समोर जर पाहिलं तर मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते गोलंदाजीसाठी येतात तुषार रणदिवे. अष्टपैलू कामगिरीने पहिली मॅच त्यांनी गाजवली होती. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत हे पुण्याचे खेळाडू. यावेळेला सफल होऊन स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न. निर्जस्थळी चेंडू पडतोय, सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा मिळतील 4. चौकार. आणि करण करताना पाहिला मिळत आहे. एक चांगला चौकार या ठिकाणी आला, तो त्यांना आत्मविश्वास देईल. एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या मंचावर आज खेळताना त्यांना आपण पाहतोय. तर आज ही क्रीडा स्पर्धा पहा, भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो. आज टेनिस क्रिकेटला आपण म्हणतो खूप मोठ्या उंचीवर चाललंय, त्यातील एक मोठी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला झळाळी देणारी एक मोठी स्पर्धा म्हणून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे सर पाहिलं जात आहे जवळ मॅचच्या दिशेने. या वेळेला एक वेगळा स्ट्रोक, आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि तो प्रयत्न सफल ठरताना पाहायला मिळेल आणि बॉल जाईल सीमारेषा पार.
फायदा उठाते हैं और कुल मिलाकर टीम का स्कोर आप बनता हुआ 15 रन। अच्छी स्थिति यहाँ पर चंदू सर। नक्कीच मागील मॅच मधील पराभवाने या मॅच मध्ये त्वेषाने खेळतायत, खेळावंच लागेल कारण मोठी स्पर्धा आहे, दमखम दाखवावं लागेल। यावेळेला कट केला जातोय, बॅकफीटला जाऊन धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर बाद होऊ शकले असते, परंतु बचावले जात आहेत, रन मिळणार नाहीये, थांबवलं जात आहे। 15 या धाव संख्येवर धावफलक थांबतोय। पहा यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोपाळ गवस होते, त्यांनी बॉल अडवला आणि रन मात्र घेऊ दिली नाहीये। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तुषार रणदिवे, धावा रोकायच्यात त्यांना। पुन्हा एकदा तो एक जबरदस्त फटका, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। या अगोदर देखील असा फटका खेळला करण यांनी, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाईल, 1 रन मिळेल। अच्छी स्थिति चंदू सर को बात करेंगे तो 16 रन बने हैं। पहले अंतिम गेंद के ऊपर विकेट चटकाया था, उसके बाद दबाव आया था, फिर एक बार करण मोरे ने 2 गेंद में 2 चौके लगाकर फिर एक बार दबाव दूसरी तरफ बढ़ाया और अच्छी क्रिकेट मैदान के ऊपर ये मुकाबला शानदार होगा। नक्कीच एक मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। दोघाही टीमला जिंकायचं म्हणजे समर्थ टीमला जिंकून 2 मॅच जिंकून एका चांगल्या स्थितीमध्ये जाईल, परंतु पहिल्या विजयासाठी प्रयत्न शिरसाट करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरीमध्ये स्पर्धा जरूर आहे, परंतु आजूबाजूच्या तालुक्यांमधून गावांमधून देखील प्रेक्षक इकडे येतात। यावेळेला सरळ बॅटने मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला पोलाड यांचा। राकेश प्रभू या मैदानाची नक्कीच त्यांना जाण आहे, या मैदानाचा अंदाज आहे, लांबच लांबवर षटकार या मैदानात त्यांनी खेळलेले आहेत। तर आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी ते करतायत। या अगोदरच्या मॅच मध्ये एक षटकार जरूर आला होता, परंतु या मॅच मध्ये या दोघांची भूमिका खूप मोलाची असेल सर। चलो सर, राकेश प्रभु एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन हाल ही में करण मोरे को ज्यादा स्ट्राइक देते हुए बिग हिट केला जातोय। या बॉलला भिरकावून दिला गेला सीमा रेषेच्या पलीकडे, 6 षटकार। चंदू सर, इसी की हम चर्चा कर रहे थे। राकेश प्रभु एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन ये देखिए 70-70 स्पोर्ट्स से शानदार ये शॉट लगता हुआ, और इसी की हम चर्चा कर रहे थे। राकेश प्रभु एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन जानते हैं करण मोरे इस समय अच्छे रिदम में, क्यों नहीं उनसे ज्यादा बल्लेबाजी की जाए, और शानदार बल्लेबाजी और ये शानदार समापन होता हुआ। पहिलं षटक जर पाहायचं झालं तर या ठिकाणी गेलं होतं ते समर्थ संघाच्या बाजूने, कारण धावा कमी आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात पाहायला मिळत आहे आक्रमकता पाहायला मिळाली करण मोरे यांच्याकडून। काही कलात्मक फटके आले आणि काही आक्रमक फटकेही आले आणि धावसंख्या बघता बघता 23 वर जाते, म्हणजे दुसऱ्या षटकात चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे पहिली विकेट माघारी जरूर परतली निखिल वाघमारे यांची, परंतु तो दबाव कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। चलो सर, गेंदबाजी थँक्यू मच्छिंद्र पाटील, सॉरी टू इंटरप्ट यू। रोहित पाटील यांच्याशी गप्पा मारता मारता काही गोष्टी जाणून घेतोय। म्युझिक म्हटलं की माझ्याशी रिलेटेड येतं, त्याच्यामुळे माझ्या क्षेत्रातला कोणी माणूस भेटला की जास्त आस्था असते त्याच्याबद्दल। नवीन चित्रपट येऊ घातला कुलस्वामिनी म्हणून, आणि त्या कुलस्वामिनीमध्ये प्लेबॅक मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल रोहित पाटील यांचा। उंडगा नावाचा एक सुपरहिट चित्रपट होता, त्याचेच निर्माते दिग्दर्शक आहेत विक्रांत बारडे, त्यांचा हा पुढचा चित्रपट येतोय कुलस्वामिनी, त्याच्यामध्ये रोहितचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। सो आमच्या सगळ्या कमिटीकडून, रत्नागिरीकरांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आमचं ग्रामदैवत भैरीबू आहे, कालभैरव आहे, त्याच्या चरणी आम्ही प्रार्थना करू की त्यातली सुद्धा सगळी गाणी सुपरहिट होऊन तो चित्रपट सुद्धा सुपर डुपर हिट होते आणि रोहित पाटील हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू दे। थँक्यू सो मच रोहित पाटील। ओव्हर टू यू चंदू शेटे। तर षटकाला सुरुवात होते या ठिकाणी। तिसरं षटक घेऊन स्वप्नील देवकर येताना पाहायला मिळतात। 2 पालघर जिल्ह्यातील फलंदाजीसाठी पाहायला मिळतात, परंतु पुण्याचा गोलंदाज येतोय त्यांना रोखण्यासाठी। पाहूयात कशा प्रकारची, पहिला चेंडू थोडासा कमी गतीने होता, उसळी घेतली होती आणि शेवटच्या क्षणी त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि एक धाव घेतली गेली आणि ती जी रणनीती बनवली आहे स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण मोरेंना केला जातोय। यावेळेला थोडासा वेग पाहायला मिळाला, परंतु अचूकता नव्हती। पंच दंडित करतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत। क्रिकेट खेळत असताना तुम्हाला चेंडू योग्य ठिकाणी टाकावा लागतो, योग्य ठिकाणावरून टाकावा लागतो आणि योग्य पद्धतीने टाकावा लागतो, आणि तो जर नाही टाकला तर पंच तुम्हाला दंडित करतात। तोच दंड या ठिकाणी गोलंदाजाला दिलाय। कमी गतीने यावेळेला जरूर चेंडू टाकला होता, बॅट फिरवण्याचा प्रयत्न जरूर झाला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु निर्जस स्थळी चेंडू पडेल आणि तिकडे एक धाव घेतली जाते। धावसंख्या 1 ने पुढे जाते। व्हेरिएशन दाखवतायत गोलंदाज स्वप्नील देवकर।
जी हाँ, बिल्कुल स्वप्निल देवेकर के हम तारीफ करना बिल्कुल चाहेंगे। जिस प्रकार से दूसरे ओवर में रन बने थे, इस बार दबाव बरकरार करना बल्लेबाज के ऊपर लाजमी वो करते हुए शानदार नफरतीली गेंदबाजी। तर जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी राकेश प्रभू आता बॅटिंगसाठी आले, धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात. मानाच्या सुप्रीमो चषकातील 4 व्हीलर कार सिरीजच्या स्वरूपात त्यांनी घेतली आहे. पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे त्यांच्या विरुद्ध, परंतु रन येताना पाहायला मिळते. एक रनने धावफलक पुढे जाताना आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावसंख्या या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं ही रणनीती फलंदाजांना करायची आहे. यावेळेला कमी गती टाकली आणि हेच व्हेरिएशन त्यांना रत्नागिरीला घेऊन आलंय. कारण मी मगाशी सांगितलं इकडे कुणालाही आणलं जात नाही. तुम्ही तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमच्या विभागातील स्पर्धा गाजवल्यानंतर तुमचा नंबर रत्नागिरीसाठी लागतो आणि तोच या ठिकाणी लागलाय स्वप्नील यांचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचाही प्रयत्न करतायत. हो हो, यावेळेला वेग थोडासा वाढवला. मागील चेंडूवर थोडंसं कमी गती होती, यावेळेला गती थोडीशी वाढवली आणि दोन्ही वेळेला जर पाहिलं तर चेंडू शरीरापासून थोडासा दूर म्हणजे लेंथवर किंवा शॉर्ट ऑफ लेंथवर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे आणि आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय मच्छिंद्र पाटील सर. चंदू सर, एक बात पर हम रोशनी डालना चाहेंगे। राकेश प्रभु जो अच्छे बल्लेबाज है, जिन्होंने एक हाथ में ग्लोव्स पहना है, एक हाथ में नहीं है, ये आमतौर पर काफी कम देखने को मिलता है, लेकिन तलाश उनकी बड़ी शॉट की तमन्ना। दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत हुई, अब क्या बातचीत हुई इसका जवाब देंगे यहाँ पर राकेश प्रभु। सोबत मॅचच्या दिशेने एक वेगा चेंडू आला, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. दबाव या षटकात नक्कीच गोलंदाजांनी निर्माण केला आहे. काही स्वैर चेंडू आले जरूर, परंतु जे पिचिंग केली आहे ती चांगल्या ठिकाणी केली आहे आणि फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आता 28 वर आहे. एक विकेट माघारी परतल्यानंतर पुण्याच्या एरवड्याचा हा स्वप्नील देवकर आपल्या गोलंदाजीची छाप सोडतायत, परंतु दोन कसलेले फलंदाज समोर आहेत. तर पाहूया पुन्हा एकदा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हो 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 हो, काय चेंडू टाकलाय, अप्रतिम. पाहत राहिले करण मोरे सारख्या दिग्गज फलंदाजाला कळलंही नाही बॉल आला कसा आणि गेला कसा. कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसातील मात्र मी तर म्हणेन सर्वोत्कृष्ट चेंडू होता जो टाकला करण मोरे यांच्या विरुद्ध. ये दिस इज अ गुड फिनिश, सीरियसली गुड फिनिश, बहुत ही शानदार ये समापन करते हुए। पहले ओवर में चंदू सर 6 रन मिले थे, दूसरे ओवर में कुल मिलाकर 16 रन बने थे। तीसरे ओवर की बात करेंगे तो तीसरे ओवर में 5 रन, यानी कि ये देखिए एक्शन रिप्ले, हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले, व्हाट अ बॉल, व्हाट अ ब्रेक। ऐसे लग रहा है कि शेनवान ऑस्ट्रेलिया से आए गेंदबाजी करने के लिए। कदाचित पहिलीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतायत स्वप्नील देवकर, परंतु प्रभावित करणारा चेंडू टाकला. म्हणजे या ठिकाणी या मैदानात कित्येक गोलंदाजांनी मैदान गाजवलंय, परंतु स्वप्नील देवकर या ठिकाणी खूप प्रभावित केले या ओव्हरमध्ये. म्हणजे धावसंख्येचा ग्राफ जो कुठेतरी पुढे निघाला होता त्याला कुठेतरी लगाम घालण्याचं काम या ठिकाणी केलं गोलंदाज स्वप्नील यांनी आणि आपल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. तर पाहूया पुढचं षटक घेऊन निहाल तुसामत, आणखीन एक पुण्याचा गोलंदाज, देहू रोड एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात. तर पाहूया निहाल अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना त्यांनाही पाहायला मिळालंय, परंतु 2 पालघरचे धुरंदर या गोलंदाजीमधून म्हणजे पप्पू रामगुडेंनी पुण्याच्या गोलंदाजांची फौज इकडे आणली आहे आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे कामगिरी करून घेतात पाहायचंय. तर रणनीती देखील तेच बनवताना पाहायला मिळत आहेत. पप्पू रामगुडे, अविनाश रामगुडे यष्टनच्या मागे, परंतु गोलंदाजीसाठी देहू रोड एक्सप्रेस म्हणजेच निहाल. हा चेंडू जर पाहिलं तर वेगात येताना पाहिला मिळाला, टप्पा पडल्यानंतर बाहेर कट देखील होतोय, पंचांचा निर्वाळा येतोय. हा स्वैर चेंडू आहे, अवंतरच्या स्वरूपातील धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. राकेश प्रभू एक असं नाव आहे, एकदा का त्यांच्या बॅट मधून फटके यायला लागले तर लांबच लांबवरचे षटकार मारताना देखील त्यांना आम्ही नेहमीच पाहतो आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा सिरसाट स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओवी डेव्हलपर्स यांना असेल. ज्यादा ताकत का इस्तेमाल करने वाले बल्लेबाज, लॉन्ग ऑन के ऊपर से बड़े शॉट लगाने के लिए माहिर बल्लेबाज राकेश प्रभु। यावेळेला बिग हिट केला जातोय, ज्याचा उल्लेख केला होता तेच या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. लांब 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 खूप लांब षटकार. Look at the action replay, 70-76. High backlip, tremendous power, wonderful timing, out of the bar. That's a beautiful shot from the Rakesh Prabhu. That's a 6.
त्यांना जास्त वेळ रोखू शकत नाही. आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट कधी गोलंदाजांच्या बाजूने जातं तर कधी फलंदाजांच्या बाजूने जातं, म्हणूनच आपल्याला आवडतं. या अगोदरच्या ओव्हरमध्ये स्वप्नील देवकरने थोडासा दबाव निर्माण केला होता, परंतु नेहालच्या विरुद्ध ते आक्रमक झालेत. म्हणजे राकेश प्रभू, त्यांना माहिती आहे कारण महत्वाची स्पर्धा आहे, आपल्याला आक्रमक व्हावंच लागेल. राकेशच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी पुन्हा नेहाल. यावेळेला अपटमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा राहिला. पुन्हा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपातील एक धाव देखील मिळताना पाहायला मिळेल. 2 धावांनी धावफलक दडपण, कारण स्वाभाविक आहे ज्यावेळेला डॉट बॉल येतात, निर्धाव चेंडू येतात मच्छिंद्र सर, त्यावेळेला दबाव बॅट्समनवर असतो आणि ज्या वेळेला मोठे फटके येतात तोच दबाव बॉलरवर शिफ्ट होतो. सध्याच्या घडलं निहालच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. गेंदबाजी में अक्सर हमने अब तक काफी 4-5 वाइड गेंदे देखे यहाँ पर गेंद ये भी कारण हो सकता है चंदू सर क्योंकि करण मोरे दाहिने हाथ के बल्लेबाज है, राकेश बाबू बाएं हाथ के बल्लेबाज है, लगातार यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन करना, लेन लाइन को बरकरार करना, इसमें कई दुविधा आ रही है गेंदबाज को. यही कारण है कि लगातार वाइड का सिलसिला जारी मैदान पर. नक्कीच थोडासा तो दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु निहालकडे ती क्षमता आहे कमबॅक करण्याची. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि निहालने कमबॅक यावेळेला केलंय. क्रिकेट कधी फलंदाजाचं तर कधी गोलंदाजाचं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही येते 70-70 विकेट. शंकर यहाँ पर अपनी निगाह जमाए रखी, हवा में गेंद थी, बिल्कुल सही जगह पर पहुंच गए. वहां पर आसान सा कैच बनता हुआ और पहला विकेट मैदान से बाहर. करण मोरे बैक टू द पैविलियन. एक बड़ी विकेट, बड़ी तलाश. तर फलंदाजीसाठी बाद होताना पाहायला मिळतात या ठिकाणी. करण सुरुवात तर त्यांनी चांगली केली होती, तदनंतर त्यांना माघारी परतावं लागलं आणि फलंदाजीसाठी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील भोसरीचा हा खेळाडू ज्याच्या नावाचा डंका मागील 2 वर्षामध्ये पुण्यामध्ये वाजला आणि हापिज क्रिकेट बरोबर ओराम क्रिकेट मध्ये देखील त्याने खूप चांगली कामगिरी केली. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो शेरू लोहार, म्हणजेच राहुल लोहार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. गतवर्षी एचके ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी जिंकली आणि तदनंतर हा खेळाडू चर्चेत आला. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. आज एका मोठ्या मंचावर आहेत. समोर निहाल ज्यांनी कमबॅक केलंय आणि एक विकेटही घेतलीये, परंतु आता राकेश प्रभू आहेत. यावेळेला कोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. पहा, एकदा तुम्ही का विकेट घेतली तर तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतोच. तो कॉन्फिडन्स, ती ऊर्जा आता मात्र शिफ्ट झाली आहे ती गोलंदाजामध्ये. ज्या राकेशने त्यांच्यावर मोठं आक्रमण केलं त्यांना थांबवण्यामध्ये म्हणजे निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये ते यशस्वी झाले. चांगलं युद्ध दोघांमध्ये आता सध्याच्या घडला रंगतंय. यावेळेला देखील जर पाहिलं तर थोडंसं कमी गतीने खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलला मिड विकेटच्या दिशेने पाठवलं. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिक हो, आपलं हार्दिक असं स्वागत असेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 8वं पर्व जे पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आणि युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर ही क्रीडा स्पर्धा हजारो प्रेक्षक पाहत आहेत, चाहते पाहत आहेत. आपल्या सर्वांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. कारण टेनिस क्रिकेटला झळाळी देणारी आणखीन एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचाही उल्लेख केला जातो. हो, यावेळेला निहाल पहा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती, परंतु तदनंतर त्यांना लय सापडली आहे. आता ते व्हेरिएशनही करतायत आणि या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न शेरू लोहार यांना देखील होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. कमाल की वापसी. पहले गेंद पर छक्का लगाने के बाद जो वापसी के काबिल तारीफ यहाँ पर. हम अक्सर कहते हैं चंदू सर, सुबह का भुला यदि शाम को घर आए तो इसे भुला नहीं कहते, और कभी कभी अच्छे गेंदबाज को छक्के लगते तो खराब गेंदबाज नहीं कहते. शानदार वापसी. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पॉइंटच्या दिशेने तो थोडासा वळण देखील घेतोय. 1 रन तिकडे घेतली जाईल आणि जसं आपण म्हटलं सुरुवात डळमळीत, परंतु तदनंतरचं कमबॅक, विकेट आली आणि तदनंतर निहालने कमबॅक केलं. ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी संपतंय. धावसंख्या 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 39 धावा धाव फलकावर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 8वं पर्व. मजा आएगा चंदू सर इस मुकाबले में क्योंकि दोनों तरफ से सब कुछ दांव पर लगाया जा रहा है.
चेसा स्पोर्ट्स ओवी डेवलपर्स पहला मुकाबला हारने के बाद इस मुकाबले में जान झोंक रहे हैं, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं ऐसा मौका फिर कहां मिलेगा। और दूसरी तरफ समर्थ 11 टीम जिन्होंने हाल ही में पिछले मुकाबले में 65 रन बड़ी आसानी के साथ चेस किए, तो उनके सामने कितना बड़ा लक्ष्य रखेंगे ये भी एक बड़ी बात होगी। तो दोस्तों कहीं भी मत जाना, देखते रहना रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी का ये शानदार पर्व हम देख पा रहे हैं। सीजन 8वां, कहीं भी मत जाना, ये मुकाबला आपके दिल को धड़काएगा, आंखों को भाएगा और शानदार मुकाबला होगा। तर नक्कीच एक महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी जरूर पाहतोय आणि या एका दोन्ही बाजूला दोलायमान होताना पाहायला मिळते। सुरुवात आक्रमक झाली, तदनंतर गोलंदाजांनी कमबॅक करताना पाहायला मिळालं आणि आता तेच गोलंदाज पुण्याच्या एरवडाचे स्वप्नील देवकर गोलंदाजीसाठी। यावेळेला बिग हिट केला जातोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला हा बॉल पाठवला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूवर येत आहेत आणि एका धावेवर समाधान देखील मानावं लागतंय। एका बाजूला जर पाहिलं तर स्वप्नील देवकर त्यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि आता स्वप्नील देवकर राकेश प्रभू यांना कशी गोलंदाजी करतायत हे नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल, कारण एक धडाकेबाज बॅट्समन म्हणून बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे राकेश प्रभू यांची। टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय, फलंदाजीसाठी सज्ज आहेत। ऑप्टमच्या बाहेरची रणनीती या ठिकाणी बनवली, पहा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, त्या बॉलला रीचही केलं, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। स्वप्नील देवकर यांच्या गोलंदाजीमध्ये मच्छिंद्र सर पहा व्हेरिएशन पाहायला मिळते, टप्पा ते पुढे मागे ठेवतायत, त्याचबरोबर गती देखील कमी जास्त करतायत। अच्छी रणनीति स्वप्निल देवकर ने पहले स्पेल में 5 रन दिए थे, कप्तान ने उनका सही फैसला किया, पर सही मौके पर उनको मोर्चे पर लगा दिया। यावेळेला कमी गतीचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, पुण्याचा धडाकेबाज फलंदाज राहुल शेलारच्या बॅटमधून षटकार। व्हाट अ शॉट, बैकफुट पर गया, पर देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा। आपल्या रंगात येताना पाहायला मिळत आहे, एक मोठा फटका त्यांनी या ठिकाणी खेळला। यावेळेला वेगवान परंतु उसळी घेणारा शॉर्ट ऑफ लेंथ वरचा चेंडू, हे घ्या मागील बॉलचं होतं उत्तर, तुम्ही मला षटकार मारला तर मीही तुम्हाला निर्धाव चेंडू टाकला। ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, इकडे चुरस पाहायला मिळते। सर्व खेळाडू व्यावसायिक दर्जाचे दाखल झालेत रत्नागिरीमध्ये, कशासाठी? आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी। जबरदस्त खेळ, कमी गतीने आतमध्ये येणारा चेंडू होता, वा पुन्हा प्रभावित केलं या गोलंदाजाने। एकच गोलंदाज दुसऱ्यांदा मन जिंकून घेतोय, या अगोदरच्या ओव्हर मध्ये देखील त्यांनी हे केलं आणि जसा त्यांना षटकार मारला त्यांनी आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। शेरू लोहार यांना बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र थांबवलंय आणि यावेळेला पहा तिसऱ्या चेंडूवर उत्तर दिलंय, शेरू तुम्ही मला षटकार मारलात परंतु आता तुम्हाला पॅव्हिलियन मध्ये जावं लागेल। वा, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी स्वप्नील देवकर यांच्याकडून। फूड कोर्टमध्ये आहे मी आता आणि इथे वेगळे वेगळे जे स्टॉल लागले तिथे ॲक्च्युली काय काय मिळतं ते बघायला आलोय आणि खूप सारे आयटम आहेत आणि खूप सारी गर्दी पण आहे। इथे तुम्हाला मस्त चहा मिळेल, बिस्किट्स, क्रीम रोल्स, मोमोज, चिकन दम बिर्याणी, व्हेज मंचुरियन, व्हेज फ्राईड राईस। दरबार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, चिकन भाकरीपासून कॉम्बिनेशन पॅक्स आहेत, चिकन तंदुरी आहे। चैतन्य केटरर्सचा हा स्टॉल आहे, त्याच्या बाजूला आता मोमोजचा एक स्टॉल थोड्या वेळात सुरू होईल, तिथे तुम्हाला आगळी वेगळी मेजवानी आसपासून सुरू होईल। स्वामी समर्थ केटरर्स हे तर आमच्या घरातलेच आहेत, चिकन वडे, मटन वडे, काजूवर चिकन, खिमा, अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला तिकडे खायला येतात। मिळतील। अभिजित सर कॅमेरामॅन देव तिकडे येत आहेत। निहाल गोलंदाजीसाठी आले, यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता। या ओव्हर मध्ये कारण रन बनवणं गरजेचं, स्कोर जर पाहिला तर 47 वर आहे, 3 विकेट माघारी परतल्या, दावा करायचा आहे तिकडनं कारण शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकात जर पाहिलं तर 10-15 रन आले तर चांगल्या ठिकाणी जाऊ शकतील, परंतु निहाल ते थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि दर्शन येतात या ठिकाणी फलंदाजीसाठी।
दर्शन बांदेकर राकेश प्रभू यांच्या जोडीला शेवटचं षटक आहे. निहाल आपल्या गोलंदाजीची ताकद या ठिकाणी दाखवतील का, तर पाहायचंय या शेवटच्या षटकामध्ये काय होणार. निहाल देहू रोड वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यावरून दाखल झाले, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला दर्शन देखील पाहिला मिळतात गोव्यावरून इकडे आलेले. तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक महत्वपूर्ण सामना पहिल्या डावातील शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत निहाल. हो हो, निहाल यावेळेला जर पाहिलं तर उसळीही दिली, कट देखील केलं या बॉलला आणि वळसा नक्कीच घेतला फलंदाजाचा आणि कीपरच्या दिशेने पाठवलं. आपल्या भात्यातील एक अस्त्र देखील बाहेर काढतात. पहा बॉल कसा कट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळते. पहिले दोनही चेंडू जर पाहिलं तर निहाल तुसामत यांनी खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. ओहो, आणखीन एक चेंडू या ठिकाणी फलंदाजाला बरेचसे प्रश्न विचारता विचारता कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर जो हेलकावा घेतलाय ना बॉलने तो नक्कीच पाहण्यासारखा होता. ते स्वप्नील यांच्याकडनं देखील पाहायला मिळालं. अजीम शान गेंदबाजी, अजीम शान कमाल के गेंदबाज यहाँ पर. यावेळेला मात्र आक्रमण केलं, दबाव झुगारून दिला आणि बॉलला पाठवलं बिग 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 सिक्सर मध्ये. दर्शनच्या बॅट मधून एक लांब लचक फटका आलाय. गरज आहे फटक्यांची, गरज आहे धावांची आपल्या टीमला. सिरसाट आणि ओवी डेव्हलपर्सला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी 54 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. निहालने सुरुवातीचे चेंडू जर लाजबाब टाकले, परंतु तदनंतर जर पाहिलं तर त्यांच्यावर एक मोठं आक्रमण केलं गेलं. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होत आहेत, कारण एक महत्वपूर्ण मॅच सुरू आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि त्यांच्या 8व्या पर्वामध्ये. पुन्हा एकदा दर्शन यावेळेला देखील फुलचा फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाहत राहिले, बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4-4 चौकार. गुजारिश करना चाहेंगे स्मार्ट नेट टीम के कप्तान TW से गुहागर टीम के कप्तान से मेरी गुजारिश है टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए. नक्की संपर्क आमच्या तांत्रिक समितीशी करायचा आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, त्यालाही खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मिड विकेटच्या दिशेने. कॅच हातातून निसटते. एक रन तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार का, परंतु धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते 59. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. 10ची सरासरी गाठायची आहे. राकेश प्रभू 12 धावांची खेळी केली. दर्शनने थोडंसं प्रभावित केलं शेवटच्या टप्प्यामध्ये आणि काही स्वप्नील या गोलंदाजानेही प्रभावित केलं. बघता बघता धावसंख्या डाव संपला. धावसंख्या झाली आहे 59. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. पाहत राहा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि जसा दुसरा डाव येईल मच्छिंद्र पाटील सर मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये आणि कुणालजी दाते सर त्यांना नक्कीच साथ देतील. थँक्यू सो मच चंद्रकांत सेटे, थँक्यू सो मच कुणाल दाते. आणि 60 to win आय थिंक 59 इज द स्कोर. आणि आता मी फूड कोर्टमध्ये जशी मी मगाशी माहिती देत होतो, आता मी एक्झॅक्टली फोर्स स्पोर्ट्स विअर हे जे शॉप आहे इथे, आणि इथे स्पोर्ट्स रिलेटेड तुम्हाला ट्रॅक, टी शर्ट्स, शॉर्ट्स, त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी मिळतील. आपण मगाशी पण बघितलं होतं स्क्रीनवरती इथे कोणते कोणते प्रोडक्ट मिळतात. तर इथे आवर्जून या स्टॉलला भेट द्या. जे खेळाडू आहेत ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी खूप काही छान छान या शॉपमध्ये. आणि आज त्यांनी लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेला आहे. आवर्जून तिथे भेट द्या. त्याच्या बाजूला दिसतोय मंगला कॅटरर्स, गणेश धुरी, आरती डायनिंग यांचा स्टॉल. चिकन फ्राईड राईस, लॉलीपॉप, चिली, शेजवान राईस, चिकन बिर्याणी, मंचाव सूप्स, चिकन भाकरी, वडापाव, समोसा, सगळे आयटम वेगळे वेगळे आहेत आणि अतिशय स्वस्त दरात मस्त तुम्हाला खायला मिळेल. त्याच्या बाजूला तुम्हाला दिसतोय तलप हा स्टॉल. चहा, कॉफी, ग्रीन टी, मसाला दूध आणि त्याच्या जोडीला त्यांनी आंबोळी चिकन ही एक डिश ठेवली, विच इज जस्ट फॉर 65 रुपीज. 65 रुपयामध्ये आंबोळी चिकन तुम्हाला खायला मिळणार आहे. तलप नावाचा हा स्टॉल आहे. चहा, कॉफी, ग्रीन टी, मसाला दूध अशी खूप सारी प्रोडक्ट आहेत. त्याच्या बाजूला एक चायनीज कॉर्नर आहे. इथे वेगवेगळे चायनीजचे आयटम आणि तंदुरी तुम्हाला मिळेल. आय डोंट नो द नेम.
नंतर मग मोमोज, चिकन दम बिर्याणी, मॉक हा स्टॉल इथे आहे. इट्स अ गुड नेम इन रत्नागिरी. इथे तुम्हाला वेगवेगळे स्टार्टर मिळतील. त्याच्या बाजूला सलगर चहा आणि बरारी चायनीज आमच्या मित्राचंच आहे. सलगर चहा आणि बरारी चायनीज तुम्ही येऊ शकता. त्याच्या बाजूला स्वामी समर्थ केटरर्स, अस्सल घरगुती जेवण तुम्हाला इथे मिळणार. असे वेगवेगळे स्टॉल आहेत इथे. दरबार फॅमिली रेस्टॉरंट आहे. अशा वेगवेगळ्या स्टॉल्सवरती आवर्जून भेट द्या. आजूबाजूला खूप साऱ्या गाड्या आहेत. तिथे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील आणि अस्सल कोकणाची चव सुद्धा तुम्हाला चाखायला मिळेल. 60 डावांचं टार्गेट आहे. 59 इज द स्कोर इफ आय एम नॉट मिस्टेकन. कारण मॅचच्या दरम्यान मी फूड कोर्टमध्ये होतो, त्यामुळे ॲक्च्युली तिथे काय झालं हे मी फार बघू शकलेलो नाही. इथे वडापावच्या गाड्या आहेत, आईस्क्रीम सेंटरच्या गाड्या आहेत आणि इथे तुम्हाला थंडगार गोळा सुद्धा मिळेल, छान सरबतवाला गोळा. पावसवाल्यांनी छान छान गरम गरम भजी पण इकडे आणलेली आहेत. अशरफ कप्तान आत्ताच मला भेटले, YCC पावस. दीपक दादा, आय एम कमिंग टुवर्ड्स यू. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 पर्व 8व, powered by Cabinet Minister Udayji Samant and strongly supported by Kiran Bhaiya Samant, संदीप मखदूम, चंदन खानविलकर, पराग सावंत, संतोष कदम, राजू शेलार, प्रदीप कट्टे, सगळी मित्रमंडळी न चुकता हे आठवडाभर इथेच असतात, आपापली जबाबदारी चोख पार पाडत असताना. मंचावर विविध मान्यवरांचं आगमन, रोज ठरलेले काही चेहरे, न चुकता येणारे मखदूम साहेब, विनय ठाकूर. Warm welcome all of you. Both the captains, we will go for the toss. सुस्वागतम. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. परंतु आपण सर्वजण वाट पाहतोय 26 तारखेच्या त्या रात्रीची, त्या संध्याकाळची, ज्या संध्याकाळी ठीक 8 वाजता बेस्ट विरुद्ध रेस्ट अशी लढत होणार आहे. म्हणजेच बेस्ट ऑफ रायगड मागील हंगामामध्ये त्यांनी महाराष्ट्राला हरवलं होतं, पराभूत केलं होतं आणि तो संघ या वर्षी रेस्ट ऑफ इंडियाच्या विरुद्ध खेळणार आहे. त्याचा एक प्रोमो बनवण्यात आलेला आहे tenniscricket.in च्या माध्यमातून आणि तो प्रोमो, त्याची झलक आम्ही आता अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर इथे पेश करू. येस, डेफिनेटली कोणाला जाते. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. आता प्रोमो आता होतोय का रिलीज? नो प्रॉब्लेम, आपण थांबू 1 मिनिट, नो इश्यूज. येस, कुणाल दातेंनी सांगितलं 26 तारीख रात्री 8 वाजता रेस्ट वर्सेस बेस्ट, त्याचा प्रोमो आपल्या स्क्रीनवर काही क्षणातच. ऑल सेट. पिछली बाजी थी रायगढ़ की, टेनिस क्रिकेट में खेलती है बेस्ट, भिड़ेगी रेस्ट ऑफ इंडिया के धुरंधरों से. मैदान है तैयार, किसकी होगी जीत, किसकी होगी हार. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का सबसे बड़ा घमासान रायगढ़ वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया 26 फरवरी शाम 8 बजे सिर्फ tenniscricket.in पर. बेस्ट वर्सेस रेस्ट. पिछली बाजी थी रायगढ़ की, टेनिस क्रिकेट में खेलती है बेस्ट, भिड़ेगी रेस्ट ऑफ इंडिया के धुरंधरों से. मैदान है तैयार, किसकी होगी जीत, किसकी होगी हार. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का सबसे बड़ा घमासान रायगढ़ वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया 26 फरवरी शाम 8 बजे सिर्फ tenniscricket.in पर.
बेस्ट वर्सेस रेस्ट. हलकेच थंडावा, काहीसा गारवारा, अप्रतिम वातावरण, अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम प्रेक्षक, अप्रतिम कॉमेंटेटर, अप्रतिम स्कोरर, अप्रतिम कव्हरेज, सगळं काही अप्रतिम. नेक्स्ट मॅच होणार आहे ती TWJ वर्सेस स्मार्ट नेट. आइए लौट चलेंगे दोस्तों के 21 सदाबहार बेहतरीन गेंदों में जीत के लिए 60 रन का लक्ष्य. शानदार मुकाबला और काफी दर्शकों की तादाद बीच मैदान पर. इस बीच गेंद अविनाश रामगुड़े इस समय गेंद को खेलना चाहते थे. ओ व्हाट एफर्ट, बहुत ही शानदार कोशिश वहां पर की थी. करण मोरे की बात करेंगे तो कुणाल सर, यही अविनाश रामगुड़े जिसे पप्पू नाम से जाना जाता है, यही खिलाड़ी थे कृष्णा सातपुते के साथ डिंगडॉन टीम के लिए पहले ओलंपिक बल्लेबाज बनकर ओपनिंग में आते हैं और काफी मशहूर ये दोनों जोड़ी थी, दोनों खिलाड़ी जोड़ी के रूप में थे. और यहाँ पर बहुत ही शानदार प्रयास, लेकिन क्या छूटे, दिल को जख्म जरूर पहुंचोगे क्योंकि ये मुकाबला जीतना शीर्षात स्पोर्ट्स ओवी डेवलपर्स के लिए काफी अहम है. पहला मुकाबला हारने के बाद इस मुकाबले में सबको दांव पर लगाती हुए ये देखिए स्क्रीन के ऊपर दीपक पवार साहब को हम देख पा रहे हैं. ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. अविनाश रामगुड़े इस गेंद को खेलना चाहते थे, कट करना चाहते थे और बहुत ही शानदार प्रयास. येस, थँक्यू मच्छिंद्र भाई. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालेला आहे TWJ आणि इन द टाइम बॉल गोज ओव्हर द स्टँड. अरिहंत एंडला वरती हिट केलेल्या बॉलने उत्तुंग असा षटकार. मी सांगत होतो तेवढा टॉसचा इथे रिझल्ट झालाय आणि TWJ टीमने टॉस जिंकलाय इफ आय एम नॉट मिस्टेकन अँड दे हॅव चोजन टू फील्ड द फर्स्ट. TWJ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आपण ही नाणेफेक केली होती अईर साहेबांच्या शुभ हस्ते, जे राजापूर कोऑपरेटिव्ह बँकेचे CEO आहेत. थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. आपली वाट बघू आम्ही सेमीफायनल फायनलच्या दिवशी. आवर्जून उपस्थित राहा आणि क्रिकेटची मजा घ्या. ओम साई स्पोर्ट्सची मजा घ्या, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची मजा घ्या. विनय ठाकूर आपल्यासमोर दिसत आहेत ज्यांनी सिल्वर कॉईन स्पॉन्सर केले, जे टॉससाठी आपण वापरतो आणि जिंकणाऱ्या जो संघ नाणेफेक जिंकतो त्या कॅप्टनला आपण ते सिल्वर कॉईन प्रेझेंट देतो. असा दिलदार मित्र विनय ठाकूर दरवर्षी आपल्याकडे न चुकता येणारा हा मित्र. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या आहेत गजेंद्र पाथरे यांनी, त्यांचे चिरंजीव अथर्व आज आवर्जून इथे उपस्थित आहे. वेलकम अथर्व. आपण बघतोय मस्त रत्न जडित छान चषक आहेत आणि ते कैलासवासी सागर बाष्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी स्पॉन्सर केले जातात स्वामी समर्थ रोड लाईनच्या माध्यमातून गजेंद्र पाथरे यांच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कुणाल लाते अँड चंद्रकांत शेटे. टीम का स्कोर 8 रन. जयदीप बराड़ा गेंदबाजी में वापसी करते हैं. मैन फ्रॉम परभनी से बिलोंग करने वाले खिलाड़ी. आपकी बारी. व्हाट अ शॉट, व्हाट अ अमेजिंग शॉट दैट वाज आउट ऑफ द पार. दैट्स अ यूएस 6. आतमध्ये येणारा बॉल होता आणि त्याला सरळ पाठवलं स्टँड मध्ये. अरियंत ग्रुप जो स्टँड आहे तिथे प्रेक्षक आहेत त्या दिशेला ठोकलेला या ओव्हरचा दुसरा उत्तुंग षटकार तुषार रणदिवे याही मॅच मध्ये रणांचे दिवे लावतोय. खूंखार शिकारी तुषार रणदिवे रणों की रन मशीन कहा जाता है इस खिलाड़ी को. पटकी में पहनती ताकत का इस्तेमाल, खिलाड़ी वहां पर मौजूद के पहुंच में, लेकिन जब बैलेंस नहीं रख पाए खिलाड़ी, गेंद सीमा पार, सीधा 4 रन. कमाल की बल्लेबाजी. ओवर हुआ समापन, एक ओवर का समाप्त हुआ. टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान के पर 18 रन. शानदार और बेहद खूबसूरत शुरुआत कुणाल जी.
ने धमाकेदार सुरुवात केली. स्मार्ट 11 ही टीम आहे, सॉरी समर्थ 11 ही टीम आहे. आणि मी ज्यांचा आता उल्लेख केला गजेंद्र पाथरे, जे आपल्याला ट्रॉफी दरवर्षी स्पॉन्सर करतात, आय थिंक ही त्यांचीच टीम आहे समर्थ 11. ते समर्थ पण आहेत आणि स्मार्ट पण आहेत. धमाकेदार सुरुवात, परफेक्ट मेजवानी क्रिकेट रसिकांसाठी. कुणाल दाते, ओव्हर टू यू. 18 धावा झाल्यात, त्याच्यामध्ये तुषार रणदिवेचा पुलचा हा फटका होता, त्यामध्ये क्षेत्ररक्षकाला अपयश आलं. अविनाश रामगुडेच्या बरोबरीने खेळताना दिसतोय. 17 धावांवर तुषार खेळतोय. अविनाशने 1 रन केली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजे इथून 42 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ शिल्लक. राकेश बाबू गेंदबाजी में आते हुए, जिस राकेश बाबू ने 1 डाउन में बल्लेबाजी की थी, 10 रन उन्होंने नॉट आउट पारी के लिए छक्का भी लगाया था लॉन्ग ऑन के ऊपर से. अब गेंदबाजी में क्या कुछ कारनामा करेंगे इसके ऊपर निगाह होगी. कुणाल जी, ये मुकाबला काफी रफ एंड टफ होगा क्योंकि दर्शकों में उम्मीद इस मुकाबले से दोनों टीमें सब कुछ दांव पर लगाकर पूरी कायनात लगा रही है इस मुकाबले को जीतने के लिए, और इस मुकाबले का समापन काफी खतरनाक होगा. तेज हवा बहती हुई, ठीक रात के 7:50 हो चुके हैं और बहुत ही खूबसूरत लम्हा, हर पल यहाँ पर सुहाना बनता हुआ रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 के पल. आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला ये शानदार बेहद खूबसूरत नजारा. नेवर की शुरुआत राकेश में बाती हुए, पटकी भी गेंद थी, बैकवर्ड जाकर कट कर दिया. अक्लमंद क्रिकेट 1 रन से यहाँ पर नहीं चुकेंगे बल्लेबाज. अच्छी सोच दोनों बल्लेबाज के बीच में अच्छा तालमेल बनाते हुए टीम का स्कोर है 19 रन. कुणाल जी, बताना चाहेंगे जब बल्लेबाज की थी शीर्षा स्पोर्ट ओबी डेवलपर टीम ने, जिनका पहले ओवर में स्कोर था मैच 4 रन और उसके जवाब में 18 रन, यानी कि यह टीम काफी तेजी से आगे निकल रही है. क्या इनके बढ़ते कदम को रुका पाएगी शीर्षा स्पोर्ट, ये भी देखने वाली बात होगी. बहुत ही शानदार खूबसूरत नजारा, ये रात और भी खूबसूरत नसीली बनती हुई और ये मदोश करने वाला क्रिकेट, क्या लम्हा यहाँ पर, और आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला ये रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 के ये शानदार पल. इस बीच ये गेंद, अगली गेंद, स्टाके बल्लेबाज तैयार. पटकी भी गेंद थी लेकिन इस बार चूके बल्लेबाज ठीक से गेंद को बल्ले पर ठीक से नहीं ले पा रहे. शॉर्ट ऑफ प्लेन की गेंद थी, हालांकि इस गेंद के ऊपर चौका छक्के की उम्मीद जरूर थी, लेकिन यहां से मिलेगा महज 1 ही रन. शॉर्ट बॉल, ज्या पद्धतीने हाईट आहे राकेश प्रभूची, अगदी त्याच हाईटने बॉल आला होता. बाउन्सरचा वापर केला होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागला, त्याच्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं आणि एक जमेची बाजू, नशिबाची साथ की नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडलाय. बाजा बचावलाय, तत्पूर्वी 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 20. निगाह होगी अविनाश रामगुड़ के ऊपर, अच्छे बल्लेबाज हैं इस बीच स्टाकेन पर. ओ बहुत ही शानदार शॉट, बहुत ही शानदार शॉट, गेंद सीमा पार, लॉन्ग डिवीजन को सीधा चीरती हुई 6 रन की मोहर लगती हुई. चांगला फटका यावेळेला अविनाश रामगुडेच्या बॅटमधून. बॅटचा स्विंग चांगला होता, स्क्वेअर लेगला बॉल उडवला आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. मागच्या मॅच मध्ये अपयश आलं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु या मॅच मध्ये षटकार ठोकलेला आहे अविनाश रामगुडे म्हणजेच पप्पूने. इस बीच अगली गेंद, शानदार स्कोर. ओ ड्राइव भी किया, यहाँ पर आक्रमण करने की क्षमता रखते हैं, उतना संयम भी अपने आप में रखते हैं. एक अच्छी गेंद को अच्छी मिसाल में कायम करते हुए टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ. कुणाल जी, ये महान खिलाड़ी की विशेषता होती है, अच्छी गेंद को सम्मान देना, खराब गेंदों का इंतजार करके उसके चौके छक्के लगाकर रणनीति आगे बढ़ाना, ये महान खिलाड़ी की विशेषता होती है. महान क्रिकेट मैदान के ऊपर अच्छा क्रिकेट. टीम का स्कोर 27 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. पारी का दूसरा और प्रगति पर तुषार रणदिवे स्टाकेन पर खेल रहे 18 के ऊपर 6 गेंदों का इस्तेमाल करते हुए. ओ ताकत का इस्तेमाल, बहुत ही शानदार, लाजवाब फुटवर्क, क्लासिकल टाइमिंग, गेंद जा रही है पॉइंट की रीजन से चिरती हुई, कपल ऑफ द बाउंस. दैट्स अ ब्यूटीफुल एंड ट्रैवल शॉट फ्रॉम द तुषार रणदिवे. दैट्स अ 4 रन्स. करत असताना बॉल सरळ पाठवला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला कट शॉट इथे तुषारच्या बॅट मधून हा चौकार. टीमची धावसंख्या 31. तूफानी बल्लेबाजी, दोनों बल्लेबाज उफान पर चलती हुई, शानदार बल्लेबाजी. अब की बार चेंज ऑफ पेस और ये क्लासिकल टाइमिंग, एक्सलेंट बॉडी बैलेंस, यूजिंग द पेस अवर ब्यूटीफुली हिटिंग द बॉल इनटू द फाइन लेग. दैट्स अ 6.
ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. या शॉटचा काय फटका सजवलाय तुषार रणदिवेने. अक्षरशः पाऊस पडलाय रनचा. त्याच्या आडनावामध्ये रन आहेत, परंतु इथे रणशिंग फुंकलेला आहे. वेगाने धावा करायची आहेत. स्कोर आता आहे स्कोर बोर्डवर 37-37. लवकर शफल झाला आणि त्याच्यानंतर बॉलला खेळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अच्छी शुरुआत कुणाल जी यहाँ पर टीम का स्कोर है 37. दोनों बल्लेबाज के बीच में 37 रनों की साझेदारी बनती हुई. और कुणाल जी एक बात पर रोशनी जरूर डालेंगे कि 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. दोनों ये देखिए किस प्रकार अक्षर रिप्ले रहा था. बॉडी का बैलेंस नहीं रख पाए थे, लेकिन गेंद को सीमा पार किया सीधा 6 रन के लिए. जीत के लिए मैच 23 रन की आवश्यकता. ये देखिए कुछ क्षण हम देख पा रहे हैं. बहुत ही सुंदर और बहुत ही शानदार लाइव टेलीकास्ट की पूरी टीम. नए गेंदबाज अभिजीत बीसे, मैन फॉर्म सातारा से यहां पर खेलने के लिए खिलाड़ी. 23 रन की आवश्यकता. बच्चे भी 4 ओवर में आसान सा क्रिकेट. समर्थ 11 टीम के दोनों बल्लेबाज के लिए. दोनों के बीच में 37 रन की साझेदारी. P1 का सफर, P2 का सफर समाप्त हो चुका है. यू कैन सी आफ्टर फिनिशिंग द पावर प्ले ओवर, सो मेनी प्लेयर्स आर स्टैंडिंग ऑन बॉडी लाइन नाउ. इस बिछाव की शुरुआत. ओ बहुत ही शानदार गेंद कट करने की कोशिश. गेंद टप्पा खाने के अंदर की तरफ आती हुई ऑफ ब्रेक के जरिए, और यहां से मिलेगा मैच 1 ही रन. कुणाल जी आप बल्लेबाज समझ चुके. इक्का दुक्का के ऊपर भी ध्यान देंगे तो मुकाबले को जीता जा सकता है. शानदार क्रिकेट दोनों बल्लेबाज की ओर से. अगदी बरोबर आहे. इथून संयम जरी दाखवला तरी यश मिळू शकतं आणि तसंच खेळ इथे आता सुरू होईल. परंतु तुषार रणदिवे अनस्टॉपेबल राहील, कारण तो सेट झालाय, तो वेगाने रन करतोय, तो त्याच्याच अंदाजामध्ये फलंदाजी करू शकतो, कारण निडरता त्याच्याकडे ठासून भरली आहे. नीचे जी हाँ बिल्कुल कुणाल जी, हम अक्सर कहते हैं कि डर के पीछे छुपा है जीत का राज, और ये खौफनाक बल्लेबाजी मैदान के ऊपर. सांस देखिए काफी अलग स्थान से तैयार है. शॉट के लिए जगह बनाए. गेंद को एक बार फाले के रीजन में फिर एक बार झोंक दिया अपने आप को, और गेंद सीमा पर फ्लट शॉट. दैट्स अ ब्यूटीफुल फैबुलस शॉट फ्रॉम द तुषार रणदिवे. दैट्स अ 6. नेक इरादे, नेक मजबूत इरादे मैदान पर. रिवर्स के जरिए चारों तरफ मैदान पर खेलने की तमन्ना. इस बार खिलाड़ी मौजूद थे. शॉट दरम्यान के रीजन में, डीप दरम्यान में माफ कीजिए, 1 रन का इजाफा होता हुआ. दोनों बल्लेबाज यहां पर, बोथ द बैट्समैन लुकिंग वेरी पॉजिटिव. बहुत ही शानदार शुरुआत की. व्हाट अ फैबुलस स्टार्ट फ्रॉम द ओपनर बैट्समैन, एंड नाउ स्कोर मूव्स 45, नो लॉस. व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर. क्या शुरुआत की कुणाल सर, और क्या समापन भी कर दिए. अविनाश रामगुरे 5 गेंदों में 10 रन बनाए. 200 के बैटिंग साइड से रन बनाते हुए. आपकी बात फिर एक बार टर्न किया गेंद को, विद टर्न खेला. फाइनल के रीजन में खिलाड़ी वहां पर तैनात. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. इक्का दुक्का, और जैसे ही मौका मिले चौके छक्के लगाकर मुकाबले की जीत की क्षमता बढ़ाने वाली समर्थ 11 टीम. जिस टीम ने पिछले मुकाबले में 65 रन बड़ी आसानी के साथ पूरे किए थे, वही टीम इस मैदान के ऊपर 60 का लक्ष्य बनाने की कोशिश, उसमें बिल्कुल कामयाबी. तुषार रणदिवे, अविनाश रामगुरे, शानदार साझेदारी. आपकी बार गेंद लगा आपके ऊपर से तान दिया. ये देखिए लाइव टेलीकास्ट, कितना साफ सुथरा. गेंद के ऊपर नाम भी वो भी दिखाई देते बा. सीधा 6 रन. छक्का यहां पर तुषार रणदिवे के बल्ले से निकलता हुआ. बहुत ही शानदार शॉट, और इस बार भी जगह बनाए शॉट के लिए. गेंद जा रही है लॉन्ग लेग के रीजन में. यहां से मिलेगा 1 ही रन. क्या आत्मविश्वास है इस तुषार रणदिवे के बल्लेबाजी में. 5 छक्के लगाए इस बल्लेबाज ने. अविनाश रामगुरे उनका साथी. भाई देखिए पिछले शॉट का ये एक्शन रिप्ले. tenniscricket.in, संतोष नानेकर, उनकी पूरी टीम, वेरी गुड जॉब, इंप्रेसिव. Have a look at the action replay. What a shot and what a confidence behind the stroke. ये देखिए जबान को हल्की सी दांतों तले दबाते हुए. What a live telecast कुणाल जी. नाही, एक्सप्रेशन इथे पकडले जातात, आणि याच्यासाठी तर हे टेलिकास्ट जाणलं जातं. खऱ्या अर्थाने जे हाय डेफिनेशन कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात, दोन्ही एंडला लावलेले आहेत, आणि दोन्ही एंड मधून खेळाडूचे जे हावभाव आहेत ते टिपले जातात tenniscricket.in च्या या कॅमेरामॅनच्या माध्यमातून, आणि तेच हावभाव तुमच्या समोर प्रदर्शित केले गेलेले आहेत tenniscricket.in ने. तर 53 धावा झाल्यात. आता रन करायचे आहेत फक्त 7 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल 7 रन. अनिकेत राउत, एक और पालघर से बिलोंग करने वाले गेंदबाज मैदान पर आते हुए. इनके अविनाश रामगुड़े
पसीने से दरबदर है। पसीना होना चाहिए दोस्तों, क्योंकि मेहनत से ही आपको सफलता कामयाबी मिलती है। बहुत ही शानदार लम्हा क्रिकेट का, आपकी बात ताकत का इस्तेमाल, लगान पर खिलाड़ी मौजूद और यहां से बनेगा बहुत ही शानदार कैच। लौटना होगा बल्लेबाज को। पारी का समापन हुआ, एक लंबे पारी का समापन होता हुआ। बहुत ही शानदार पारी के लिए तुषार रणदिवे। Look at the action replay. Lack of power, what a catch. बहुत ही शानदार कैच लपकते हुए, और कुणाल जी 42 रन की तूफानी पारी थम चुके मैदान पर। हो, मागच्या मॅच मध्ये 23 धावा केल्या, या मॅच मध्ये 42 धावा केलेल्या आहेत. खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय तुषार रणदिवे. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये अपयश आलं, यश आलं त्याला, कारण एक विकेट त्यांनी घेतली. 2 ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्याने याही मॅच मध्ये दमदार खेळ त्याने दाखवला. 53 धावा झाल्यात, अजूनही 7 रन दूर आहे आणि खूप चांगला झेल डीप मध्ये पकडला आला होता. चंदन जाधव नए बल्लेबाज, मैन फ्रॉम रत्नागिरी। देख पाएंगे अपने दर्शकों के बीच में किस प्रकार बल्लेबाज कर पाएंगे। पहली गेंद पर पहली सफलता जरूर मिली, बैकवर्ड जाकर इस गेंद को कट कर दिया। खिलाड़ी वहां पर मौजूद डिप कवर के रीजन से जब तक गेंद को उठाए समय था बल्लेबाज के पास, 1 रन का इजाफा होता हुआ। अच्छी क्रिकेट कुणाल जी, बहुत ही शानदार शुरुआत मिली, आगाज भी अच्छा रहा, समापन भी अच्छा होता हुआ, और टीम का स्कोर 54 जीत के लिए मैच 6 रन की दूरी। शीरसार स्पोर्ट्स ओवी डेवलपर्स पहला मुकाबला हार चुके, दूसरा मुकाबला हार के कगार पर लाकर खड़ा कर दिया है। समर्थ 11 पहला मुकाबला जीतने के बाद आत्मविश्वास को दोगुना करते हुए मुकाबला जीत के कगार पर। आपकी बार विकेट कीपर भी चूके, 1 रन जरूर मिल सकता है। आत्मविश्वास को खो दिया यहाँ पर शीरसार स्पोर्ट ओवी डेवलपर्स के खिलाड़ी के कंधे झुक चुके। अंपायर का 22 का इशारा होता हुआ, 1 रन का इजाफा होता हुआ। अच्छी क्रिकेट, दर्शकों से खचाखच भरा हुआ छत्रपति शिवाजी स्टेडियम हम देख पा रहे हैं। बहुत ही शानदार लुभावना दृश्य, हर वक्त निखार लाता हुआ इस प्रतियोगिता में। ये नशीली रात, इस नशीली रात को और भी मदहोश करती हुई प्रतियोगिता। इस बीच अगेन बहुत ही पहले शॉट को खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी वहां पर मौजूद बैकस्कर के रीजन में, बनेगा आसान सा कैच। एक और विकेट, सेकंड विकेट डिसमिसल, सेकंड डिसमिसल फॉर द शीरसार स्पोर्ट्स ओवी डेवलपर्स टीम के लिए। थँक्यू डीजे. 70 विकेट गोलंदाज अनिकेत राऊतसाठी 2 धक्के या ओव्हर मध्ये त्याने दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, परंतु सामना तुषार रणदिवेच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर समाप्तीच्या मार्गावर आहे. अवघ्या 5 धावा करायच्या आहेत. प्रवीण पवार नवीन बॅटर अविनाश रामगुडेच्या बरोबरीने. ये देखिए अंपायर को भी दिखाया जा रहा है गहरी सोच में डूबे हैं, चेहरे पर स्माइल है। काफी वेरी गुड जॉब जेंटलमैन, वेरी गुड जॉब, कीप गोइंग, प्राउड ऑफ यू। शानदार जॉब रहा यहाँ पर हरे का, चाहे स्कोरर रहे, चाहे कमेंटर रहे, चाहे पर पूरी टेक्निकल टीम रहे, बहुत ही शानदार। जीत के लिए मैच 5 रन की आवश्यकता। लॉन्ग ऑन पर तान दिया, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा लंबाई कम से, गेंदबाज वहां पर पहुंचते हुए शानदार विकेट। एक और विकेट का समापन, तीसरा विकेट मैदान से बाहर, 55 पर 3। कुणाल जी 3 विकेट प्राप्त की इस गेंदबाज ने, पहले गेंद पर विकेट, उसके बाद 2 लगातार विकेट। ही इज ऑन द हैट्रिक नाउ। और ने भाई देखिए आसान सा कैच बनाते हुए स्वयं गेंदबाज अनिकेत राउत, चेहरे पर मुस्कान नहीं है क्योंकि मुकाबला हार के कगार पर है, लेकिन गेंदबाजी शानदार की उन्होंने। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए आकाश काले, पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी। पटकी भी गेंद थी लेकिन नहीं खेल पाए, बल्लेबाज के किसी भी तरह का फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। 1 रन जरूर मिलेगा। गेंद आ रही है
दरमियान के रीजन में अंपायर का इशारा लेग बाइज की ओर से। रन बने इस ओवर से भी। सीमित क्रिकेट की बात करेंगे तो सीमित क्रिकेट ओवर में रन कैसे भी बने, चाहे लेग बाइज से बने चाहे वाइड से बने, रनों का आना बेहद जरूरी होता है। ओवर समाप्त हुआ 4 ओवर के समाप्त हो चुका है। 56 रन 3 विकेटों के नुकसान के परिधि के कप्तान समर्थक के कप्तान यहाँ पर स्क्रीज पर हम देख पा रहे अविनाश रामगुड़ी के बाद हमने देखा यहाँ पर प्रभु को भी देख पा रहे, प्रवीण को भी देख पा रहे। जीत के लिए मैच 4 रन की आवश्यकता कुणाल जी, 12 गेंदे और 4 रन की आवश्यकता। शुरुआत अच्छी रही। आकाश काले, प्रवीण पवार दोनों बल्लेबाज बीच मैदान के ऊपर और गेंदबाजी में तब्दीली दी। 5 ओवर प्रगति पर टीम का स्कोर अब तक 56। जीत के लिए 4 रन की महज आवश्यकता। आसान सा मुकाबला। समर्थ 11 टीम पहला मुकाबला जीतने के बाद इस मुकाबले में आत्मविश्वास को दोगुना करते हुए, सब कुछ दांव पर लगाते हुए पूरी कायनात लगा दी इस मुकाबले को जीत के लिए। कमर भी कस ली और मुकाबला जीत के कगार पर। 12 गेंदे और जीत के लिए महज 4 रन की आवश्यकता। हमारे साथ जुड़ चुके कुणाल दाते सर, जो आवाज हम टेलीविजन पर सुनते हैं आईपीएल में। चंदू सर भी हमारे साथ जुड़ चुके, कल रोहा में थे, आज हमसे जुड़ चुके। स्वागत है चंदू सर आपका भी। वेलकम टू रत्नागिरी, सभी का स्वागत करते हैं हम। अक्षय गेंदबाजी में आते हुए, ओ लवली डिलीवरी, जगह बनाकर खेलने की कोशिश, डील करते हुए बल्लेबाज। कोई दबाव नहीं बल्लेबाज के ऊपर, क्योंकि शुरू में बल्लेबाजी अच्छी हुई, शुरुआत अच्छी मिली, आगाज अच्छा हुआ, समापन भी अच्छा होता हुआ। जीत के लिए 11 गेंदे और समीकरण बनेगा महज 5 रन की आवश्यकता। 11 गेंदे और 5 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला, लेकिन शानदार बल्लेबाजी देखने को मिले इस मुकाबले में। आपकी बार ए जरूर लगी, हल्की सी आवाज में आई, विकेट कीपर गेंद को थमाने की कोशिश करते हुए, लेकिन तब तक बड़ी तेजी के साथ, रफ्तार के साथ 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज। जीत के लिए बची भी 10 गेंदे और समीकरण बनेगा 4 रन की आवश्यकता। 3 रन की आवश्यकता, माफ कीजिए। 1 रन जरूर पूरा किया। यहाँ पर शानदार माहौल, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का यादगार सफर। आपकी बार रूम दिया अपने आपको, खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन जरूर मिलेगा। क्रिकेट कितना आसान है हमारे लिए, इस समर्थ 11 ने बताया यहाँ पर, और क्यों हम इतना लंबा सफर तय करके रत्नागिरी पहुंच चुके। लक्ष्य उनका जीत का है। अब समीकरण आसान सा बिल्कुल बनता हुआ। बची भी 9 गेंदे और महज 2 रन की आवश्यकता। अच्छा क्रिकेट। सेकंड पर कप्तान स्वयं मैदान पर, प्रवीण। लवली डिलीवरी, टपकाने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई, स्विंग भी दिखाई दिया पर बल्लेबाज चौकाना नहीं थे यहाँ पर, और यहां से डॉट की समाप्ति। काफी तेज हवा बहती हुई। ऐसे लग रहा है कुणाल जी हम रत्नागिरी में नहीं बल्कि शारजा में इस जैसा माहौल मैदान पर। ऊपर किनारा, टॉप एज लगता बा, खिलाड़ी वापस तेजी से आते हुए बैकवर्ड करके रीजन में एक और विकेट, सफलता मिलती हुई गेंदबाज को। चौथा विकेट मैदान से बाहर। 58 पर 4 जीत के लिए 2 रन की महज आवश्यकता। विकेटों का सिलसिला जारी हो चुका है। इसे लगा कि मुकाबला आसान होगा, लेकिन गेंदबाजी में शानदार गेंदबाज करते हुए ये देखिए एक्शन रिप्ले के इस प्रकार रहा। हवा में गेंद और आसान सा कैच लपकते हुए, बहुत ही शानदार लाइव टेलीकास्ट। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। सीईओ यहाँ पर संतोष नानेकर सर, उनकी पूरी टीम 10 कैमरे के तहत इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट करते हुए, पूरा साफ सुथरा लाइव टेलीकास्ट जो दर्शक यूट्यूब के जरिए में देख पा रहे हैं। मैं मचिंद्र पाटिल रायगढ़ रेंजर गांव से आपका स्वागत करता हूँ रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में। व्हाट अ शॉट, इनसाइड आउट, खिलाड़ी वहां पर मौजूद, पावर से बाहर गेंद। दिस इज अ गुड फिनिश और एक शानदार जीत। ये दूसरी शानदार जीत है। देखिए डगआउट के खेल में दिस इज अ गुड फिनिश। हार्ड लक शेरशाह स्पोर्ट्स, ओबी डेवलपर्स और जीत की शुभकामनाएं देते समर्थ 11 टीम को। लगातार 2 मुकाबले जीतने के बाद इस प्रतियोगिता में यहां पर टॉप करती हुई आज के दिन में। ये देखिए राकेश प्रभु 12 रन बनाए उन्होंने, दर्शन बांदेकर 11 रन बनाए, करण मोरे ने 17 रन बनाए, शुरू लोहार ने 8 रन बनाए, लेकिन इसके पश्चात तुषार रणदीप 42 रन की धुआंधार शानदार पारी महज 13 गेंदों में। अविनाश रामगुरे 11 रन बनाए उन्होंने, आकाश काले ने 5 रन का साथ दिया, चंदन यादव जिन्होंने 1 रन बनाया और इस मुकाबले को अपने आगोश में किया। और रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 के यादगार सफर में सी ग्रुप में आज के दिन में